न्यूज भेटले. राजवीर कराव इंडियन आर्मी घोट पिसार्वे या संघाने टॉस जिंकून नाणेफेकी जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे आपण पाहतोय आणि रोशन साळुंखे कप्तान स्वतः इथे आपण ग्राउंडवर पाहतोय. तर समालोचन चालू करण्याआधी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आई एकविराई भवानी मातेला वंदन करून या आजच्या दिवसातलं समालोचन मी निनाद कदम इथे चालू करतोय. त्याचप्रमाणे करण गोंसलकर मंगेश 11 विहीगर या संघाचा कर्णधार. आपल्याला विनंती असेल की आपले सलामीचे फलंदाज आपण धाडायचे आहेत क्रिकेट ग्राउंडवरती. एक चांगला सामना आपल्या इथं पाहायला मिळाला. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर रोशन साळुंखे असतील आणि रायगडचा ढाण्या वाघ विश्वास पाटील मॅन फ्रॉम टोंडरे, आणि त्याचप्रमाणे मॅन फ्रॉम अंबिवली कप्तान स्वतः मंगेश 11 विहीगरचा करण घनसोलकर. सलामी जोडी जाते. एकदा जोरदार टाळ्या उजावून द्या सलामी जोडीसाठी मंगेश 11 विहीगर या संघाची. तर मंगेश 11 बिगर या संघाचे पॅकर सुनील पाटील आपणास विनंती करतोय मनापासून की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. तसे राजेश माते यांना देखील विनंती करतोय की आपण स्थानपन्न व्हा प्लीज. रोशन साळुंखे आता उशीर नको प्लीज, लगेच क्षेत्ररक्षण लाभा. नंतर तुम्ही किती वेळ घ्या आम्ही तुम्हाला काही बोलणार नाहोत. मात्र आमचं मानस आहे की 9च्या चेंडू आम्हाला फेकायचं आहे, कारण हा मॅसेज जाऊ दे संपूर्ण रायगडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की इथे देखील स्पर्धा 9 वाजता सुरू होतात. सो प्लीज आमचं हे मानस आहे आणि तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही ती बाळगतोय. थँक्यू सो मच. थँक्यू सर. जसं म्हटलं जातं डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द गेम ऑफ द क्रिकेट असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे त्याच वचनावर चालताना आपण इथं पाहतोय पनवेल प्रीमियर लीग ऑर्गनाईज केली आहे पनवेल कॉमेंटेटर्स असोसिएशनने. आणि शिस्त कॉमेंटेटर्स असतील, स्कोरर असतील किंवा अंपायर असतील हे नेहमी पाळली पाहिजे. त्याचप्रमाणे प्लेयर्स देखील आपण पाहतो शिस्त पाहताना. रोशन साळुंखे यांना विनंती असेल चला क्षेत्ररक्षण आखून घ्या पटापट, फास्ट करा. पंचांना देखील विनंती असेल की आपण प्लेयर्स लोकांना सांगायचं स्पीडअप करायची गरज आहे. आपल्याला आपण खूप सामने आपल्याला खेळवायचे असतात दिवसातून आणि शिस्त असते आपली. आपण रोज पाहतो की आपला जो चेंडू आहे 9 किंवा 9-10 पर्यंत आपला चेंडू हा क्रीजवर पडतो म्हणजे पडतो, याला म्हणतात शिस्त. आणि ही शिस्त पूर्ण 10 दिवस आपल्याला फॉलो करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असते की तुमचा 12वा खेळाडू तोच बसेल जो मैदानामध्ये जाईल. काल एक थोडासा अवचित प्रकार घडलाय, आम्ही त्यासाठी माफी मागतोय कारण 12वा खेळाडू तोच अनफिट होता आणि त्याला आतमध्ये जायचं होतं मात्र जाता आलं नाहीये. तर विनंती असणार आहे चारही संघ नायकांना की तुमचा 12वा खेळाडू तोच पाठवा जेणेकरून तो आतमध्ये पाचारण करू शकेल. थँक्यू. रोशन आपल्याला विनंती आहे चला क्षेत्ररक्षण आखून घ्या, फार टाइम होतोय. ऑलरेडी 9 वाजलेले आहेत, 9 वाजून 2 मिनिटं झालेली आहेत. आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण आखून घ्यायचं आहे. 2 सलामीचे फलंदाज मंगेश 11 विहीगर या संघाकडनं आपण पाहतोय क्रीडांगणावर. त्याचप्रमाणे रोशन साळुंखे यांची टीम शिवा गोंधळी व राजेश महाते स्वतः ओनर आहे त्या टीमचे. त्यानंतर मंगेश 11 विहीगरचं आपण पाहिलं सुनील पाटील. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. रोशन आपल्याला वारंवार आपण कॉल करतोय चला क्षेत्ररक्षण आका पटापट. जास्त वेळ न घेता पहिला चेंडू आपण फेकायचा आहे. चला चालू करायची आहे मॅच लवकरात लवकर. अंपायरना देखील विनंती असेल पंच लवकरात लवकर चालू करायची आहे मॅच. आपण इथे पाहतोय मंगेश 11 विहीगर हा संघ नाणेफेकी हरल्यानंतर त्यांना पहिला आमंत्रित करण्यात आलं फलंदाजीसाठी. त्यानंतर रोशन साळुंखे असतील यांनी टॉस जिंकून नाणेफेकी जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला वारंवार विनंती करतोय पंचांना देखील विनंती असेल सामना लगेचच चालू करायचा आहे. आणि सामना चालू होतोय. पहिला गोलंदाज असेल सचिन लहाने, पेट एंडकडनं गोलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे 2 फलंदाज पाहतो आपण सलामीचे गणेश पारवे व अक्षय पाटील. पहिला चेंडू इथे आपण पडताना पाहतो 9 वाजून 5 मिनिटांना पहिला चेंडू
अतिशय सुंदर चेंडू होता, ब्लॉक मध्ये होता, फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव घेतला, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या, दुसरी धाव पूर्ण होते. पहिल्या चेंडूवर आल्यात 2 धावा मंगेश 11 विगर या संघाच्या. वैभव, आपण पाहिलं की शिस्त कशाला म्हणतात ते आपण दाखवून दिलं पनवेल प्रीमियर लीग या आपल्या आयोजनातून. 9:04 परफेक्ट पहिला चेंडू आपण इथं पडताना पाहिलाय. पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा गणेश पारवे यांच्या फलंदाजीतून. दुसरा चेंडू फेकेल सचिन लहाने टू गणेश पारवे. पुन्हा एकदा अशी सुंदर चेंडू होता, पायचीचा अपील केलाय परंतु अपील फेटाळला गेलाय. रनआउटची देखील संधी होती. चांगला बॅकअप इथे रोशन साळुंके स्वतः कप्तान. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 3 धाव धावफलकावर. स्ट्राईक रोटेट होते. इथे मात्र स्ट्राईक रोटेट होते. 2 चेंडू झालेत. पहिला चेंडू आपण पाहिला ब्लॉक मध्ये होता परंतु अतिशय सुंदररित्या फ्लिक केला गणेश पारवे यांनी. 2 धावा तिथे भेटल्या. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला होता परंतु तिथे फिल्डर उपस्थित असल्यामुळे केवळ 2 धावा भेटल्या. त्यानंतर आपण पाहिलं स्लॉक फ्लिप मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फेल झाला. तिथे मात्र 1 धाव मिळली लेग बायच्या स्वरूपात. स्ट्राईक रोटेट होते. अक्षय पाटील स्ट्राईक एंडवर. बॉलिंग एंडवर आपण पाहतो सचिन लहाने टू अक्षय पाटील. अतिशय सुंदर चेंडू खोदून काढला. इथे मात्र विश्वास पाटील चेंडूवर असतील. 1 धाव मिळते. थोडीशी मिसफिल्ड. एका धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. एका धावेने हळूहळू धावफलक पुढे सरसावतोय. आपण पाहतोय 4 धावा धावफलकावर. अतिशय सुंदर सकाळचं सत्र पाहतोय आपण. सकाळचं वातावरण देखील अगदी सुंदर आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये आपण पहिलाच सामना पाहतोय 4थ्या दिवसातील राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसारवे व मंगेश 11 विहिगर. पुन्हा एकदा सचिन लहाने सज्ज पेट एंड कडून गोलंदाजी करताना गणेश पारवे यांना. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू. वैभव, आपण पाहिलं काय साठी गोलंदाजी आपण पाहतोय सचिन लहाने यांची. प्रत्येक जो चेंडू आहे तो फुलर लेनचा आहे, यॉर्क लेनचा चेंडू फेकला जातोय आणि याला म्हणतात क्वालिटी बॉलिंग. आपण म्हटलं जातो की सकाळच्या सत्रात थोडा ड्यू फॅक्टर असतो आणि बऱ्याच ज्या रेस्ट्रिक्शन्स असतात, पॉवर प्लेच्या रेस्ट्रिक्शन असतात, त्यामध्ये अशी गोलंदाजी करणं खूप कठीण असतं. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय हा एकदम छोट्या यष्टीचा जो खेळाडू आहे तो अतिशय सुंदररित्या गोलंदाजी आपण करताना पाहतोय सचिन लहाने. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा निर्णय येतोय. 1 अतिरिक्त चेंडू इथं मात्र फेकावा लागेल. वाईटचा इशारा पंचांचा. धावांमध्ये वाढ होते. धाव जाऊन पोहोचत आहेत 5. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. इथे मात्र आपण पाहतोय रायगडचा ढाण्यावाग विश्वास पाटील थोडासा कानमंत्र देतो या गोलंदाजाला आणि या पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल व काय होईल या चेंडूवर आपण पाहूया. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. इथे मात्र फ्लिक केलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. आजच्या दिवसातील पहिला दणदणीत चौकार. धन्यवाद संडे. आताच आम्हाला वैभव यांच्याकडनं कळलं की हा जो खेळाडू दिसतोय मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हटलं जातं. 3 बाईक नावावर आहे. तो 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे. क्या बात आहे. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. मात्र तिथं फिल्डर उपस्थित असणार आहेत. केवळ 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु रोखलंय या चेंडूवर. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरची समाप्ती होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय तो 9. बिनगडी बाद. हॅलो, थँक्यू डीजे सँडी. त्याचप्रमाणे विनंती असेल की खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंनी बसायचं आहे. जे कोणी सपोर्टर असतील टीमचे त्यांच्यासाठी आम्ही सुंदर असे स्टँड बनवलेले आहेत. त्यामध्ये देखील आपण बसून या क्रिकेटचा आस्वाद घेऊ शकता. एंड चेंज होतोय. दुसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय टाटा एंडकडनं गोलंदाजी केली जाईल.
आणि सलामीची फलंदाज आपण देखील पाहतोय क्रीडांगणावर अजून तग धरून आहेत. पहिला षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जो आहे तो 9 वर जाऊन पोहोचलेला अतिशय सुंदर फटका आपण पाहिला गणेश पारवे यांच्या फलंदाजीतून. चला लगेच दुसरं षटक देखील चालू करायचं आहे. षटकांचा मधला जो टाइम आहे तो सर्व कप्तानांना विनंती असेल की षटके जे असतात जे ओव्हर्स असतात त्यामधला जो टाइम असतो तो फार कमी आपण घ्यावा आपल्याला विनंती असेल. त्यानंतर आपण दुसरा जो गोलंदाज पाहतोय तो अजय भातोसे टाटा यांकडनं गोलंदाजी करताना स्ट्राईक रोटेट झाले. शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं की अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं सर्कलमध्ये. ओवे कॅम्प या संघाचा अजय भातोसे टाटा यांकडनं गोलंदाजी करताना अक्षय पाटील स्ट्राईक एंडवर. पाहूया या चेंडूवर काय होता. सुंदर चेंडू होता लॉंग ऑन लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू जातो सीमारेषा बाहेर. षटकार. धन्यवाद. त्याचप्रमाणे आजच्या आमचे आमंत्रित समालोचक संदीपजी मोरे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील पण डॉक्टर गवळी सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही खूप खूप मनाच्या अंतकरणापासून आपलं सहर्ष स्वागत करतो. या मोस्ट वेलकम टू दिस पनवेल प्रीमियर लीग. पुढ्या सामन्याकडे अतिशय सुंदर फटका होता वैभव. आपण पाहायला गेलं तर काय बॅट फिरवली होती. सुंदर चेंडू भेटला होता. बॅटीचा एकदम सुमधुर आवाज ऐकायला भेटला आपल्याला इथं बॅटचा. आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीधा चेंडू गेला सीमारेषा बाहेर. षटकार सुंदर. आजच्या दिवसातील पहिला षटकार आपण पाहिला. पहिला चौकार पाहिला आपण गणेश पारवे यांच्या फलंदाजीतून आणि पहिला षटकार आपण पाहिला अक्षय पाटील यांच्या फलंदाजीतून. गोलंदाज थोडासा दबावामध्ये आपण नक्कीच पाहायला मिळाला कारण की पहिल्या चेंडूवर षटकार पाहिला होता. दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाली यष्टीरक्षकाकडून. पंचांचा इशारा आहे तो इथे मात्र 22च्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच ऍड होईल. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 16 धावा धावफलकावर. वैभव आपण नेहमी पाहत असतो पहिला चेंडू एखादा गोलंदाज जेव्हा फेकतो आणि त्या पहिल्या चेंडूवर जेव्हा एखादा फटका बसतो तेव्हा दुसऱ्या चेंडूवर नक्कीच आपण दबाव जो आहे तो नक्कीच गोलंदाजावर असतो. कारण की बॅट्समॅन गोलंदाज फलंदाज जे असतात ते नक्कीच इथे एक चांगलं बॅकग्राऊंड घेऊन आले. जसं आपण मगाशी आपण सांगितलं गणेश स्वतः इथे 2 बाईक त्यांच्या नावावर आहेत. 3 बाईक त्यांच्या नावावर आणि अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. आपण मराठीमध्ये एक म्हण म्हटली जाते की मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हटलं जातं. आणि तो व्यक्ती तो फलंदाज आपण पाहतोय क्रीडांगणावर मंगेश 11 वेळीकर या संघाकडनं खेळताना. पुन्हा एकदा अजय भातोसे बॉलिंग एंड. सुंदर चेंडू होता कार्पेटच्या साह्यानं जातोय. रोशन साळुंके स्वतः कप्तान तिथे उपस्थित आहेत. केवळ एक धाव भेटेल. एका धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. एका धावेनं धावफलक पुढे सरसावतोय. 16 धावात धावफलकावर. सकाळच्या सत्रातील पहिला सामना मंगेश 11 वेगर वेक्सेस राजवीर कनव इंडियन आर्मी घोटपी सार्वे. इथे मात्र चेंडू थोडासा आपटला होता. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक येईल का आणि फॉलो थ्रू मध्ये कॅच घेतला. इथे पहिला विकेटचं पतन. गणेश पारवे बॅक टू द पवेलियन. तर जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं उपस्थित मान्यवर पंच कमिटी साठी समालोचक बांधवांचं मी पनवेल प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिलं या सर्वांचं स्वागत करतोय. तर विद्यमान सामना आपण पाहतो राजीव कणव इंडियन आर्मी घोट पिसारवे विपक्ष मंगेश 11 विघर. तर विघर संघाचे आपण पॅकर्स पाहतोय. सुनीलजी पाटील मंचावर उपस्थित आहेत. तसेच शिवा गोंदले असतील. राजवीर कणव इंडियन आर्मी संघाचे राजेश महादे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर आपण जे संघ 2 मैदानावरती खेळताना पाहतोय त्या संघाने टी शर्ट त्या परिधान केल्या. त्या राजवीर कणव संघाच्या आपण टी शर्ट पाहतो ते अतुल शेठ पाटील तोंडरे यांनी पुरस्कृत केले. तर मंगेश 11 विघर या संघाला ज्या टी शर्ट पुरस्कृत केलं ते म्हणजे नामदेव शेठ दमदाडे माजी सरपंच वाकडी तसेच शशिकांतजी कुटले हर्षल एंटरप्राइजेस या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संतोष सर. इथे मात्र आपण पाहिलं मिस फील्ड चेंडू येतोय
फाईन लेगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर. अंपायरचा देखील इशारा येतोय. इथे मात्र भेटतील 5 धावा आणि हा चौकार वाईड. अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल. पनवेल मध्ये हा सोहळा रंगलाय, आयोजन हाय हा मानाचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी पनवेलच्या या नगरी. धन्यवाद डीजे. इथे आपण पाहिलं वैभव, तसं पाहायला गेलं तर गणेश यांना फटका खेळायची गरज नव्हती, कारण की चांगल्या प्रकारे सेट होत होते. कुठेतरी एक गोलंदाजाला चांगली संधी दिली. त्यानंतर एक चांगला कमबॅक आपण पाहिला गोलंदाजाकडून. अजय भातुसे असतील एक चांगली गोलंदाजी आपल्याला इथं पाहायला मिळते त्यांच्याकडनं. रोखून ठेवलाय रोहित पाटील, नवीन फलंदाज आपण पाहतोय क्रीडांगणावर. मंगेश इलेव्हन विगर या संघाकडनं. खरं पाहायला गेलं तर जेव्हा आपण क्रिकेट सामना खेळत असतो तेव्हा पूर्ण जी जबाबदारी दारोमदार जी असते ती पहिल्या फलंदाजावर असते, आणि त्या फलंदाजानं अगदी जबाबदारी ठेवून इथे खेळायचं असतं. इथे मात्र पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय. थोडासा दबाव आपण नक्कीच पाहणार आहोत. अजून एक अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल, तो मात्र अजय भातुसे यांना पूर्णपणे दबाव आहे. राजवीर कदम इंडियन आर्मी घोटपिसार या संघावर वाईडच्या या सहाय्यतेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22. दुसरं षटक चालू आहे. 22 धावा धाव फलकावर आहेत. तर मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि ही दुसरी सहाय्यता भेटले ती मात्र अजय भातुसे यांना. हॅलो, धन्यवाद डीजे. वैभव, तसं पाहायला गेलं तर हे थोडंसं महागडं पण षटक म्हणू शकतो आणि एक चांगलं षटक पण आपण म्हणू शकतो, कारण की वाईडच्या स्वरूपात आपण पाहिलं 4 देखील गेला, त्यानंतर 2 वाईड पडले आपण पाहिलं. पण परंतु महत्त्व कशाला दिलं गेलं पाहिजे तर ते 2 गडी बाद गेले त्या अजय भातुसे या गोलंदाजानं, ह्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. कारण की दुसरं षटक होतं. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा दबाव आपण नक्कीच पाहायला मिळाला होता. पहिल्याच चेंडूवर षटकार आपण पाहिला, त्यानंतर चांगला कमबॅक अजय यांनी केला आणि 2 गडी परतावले ते पवेलियनच्या एंडकडे. त्या अजय भातुसे यांनी अतिशय सुंदर 2 ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय ती 22. तिसरं षटक राजवीर कदम इंडियन आर्मी घोटपिसार या संघाकडनं कोण घेऊन येणार आहे आपण पाहू शकतो. नवीन बॅट्समन आपण इथं पाहतोय. पीट या संघाचा सोहेल शेख, नॉन स्ट्रायकर एंडवर असेल. रोहित पाटील स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. दोन्ही नौके फलंदाज आपण पाहतोय. थोडासा चॅलेंज असेल या सकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सचिन लहाने, भिंगारवाडी या संघाचा. रोशन साळुंके याने विश्वास दाखवला. पहिल्या षटकचं आपण पाहायला गेलं 9 धावा, केवळ 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर स्वतः कप्तान रोशन साळुंके याने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. तिसरं षटक पुन्हा एकदा त्यांच्या हातात दिला. आपण पाहिलं की यॉर्कर लेंथ आहे ती कंटिन्यू यॉर्कर लेंथमध्ये गोलंदाजी आपण पाहतोय ती मात्र सचिन लहाने यांची. पहिला चेंडू फेकतील तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा फुलर लेंथचा चेंडू होता, तिथे मात्र थोडीशी मिसफिल्ड झाले. चेंडू जातो फाईन लेग सीमारेषेजवळ हा, आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक अडवू शकले नाहीये. चेंडू गेला सीमारेषा बाहेर. फाईन लेगच्या दिशेनं अंपायरचा इशारा येतोय चौकार. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. पनवेलची ही हॅलो, धन्यवाद डीजे. वैभव, ह्या चुका कुठेतरी महाग पडू शकतात शेवटला, कारण की आपण पाहिलं बरीचशी मिसफिल्ड आपण पाहतोय घोट या संघाकडनं. ही मिसफिल्ड कुठेतरी आपल्याला महाग पडू शकते, कारण की आपण ह्या फिल्डिंगवर जास्त जोर दिला पाहिजे. आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटचा स्तर आज इंटरनॅशनल लेवलला देखील मॅच करू शकतो असा हा स्तर आपण पाहतोय. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवर 4 धावा. दुसरा चेंडू कशा प्रकारे आपण पाहतो. इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर असेल. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. लगातार दुसरा चौकार. तुझा मानाचा मान. डीजे
रोहित याने दाखवून दिलंय इलाका किसका भी हो दहाड हमारी ही रहेगी. लगातार 2 चौकार आपण पाहिले. वैभवचं आपण पाहायला गेलं तर हाच गोलंदाज होता पहिल्या ओव्हरमध्ये आणि हा गोलंदाजानं अगदी रोखून धरलं होतं फलंदाजांना. परंतु इथे मात्र थोडंसं चित्र आपण बदलताना पाहतोय ह्या तिसऱ्या षटकामध्ये आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये. नक्कीच निनाद असं म्हणतात आमचे मॅक्स सर नेहमी म्हणतात की फॉर्म इज टेम्पररी, परंतु तुमचा क्लास हा परमनंट असतो. आणि रोहितनं या वर्षामध्ये जी सुरुवात केली आहे आम्हाला आठवते ओल्याची स्पर्धा बॅक टू बॅक 3 मॅन ऑफ द मॅच या खेळाडूने घेतले आणि तदनंतर अतिशय चांगला खेळ केला होता. आणि या प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण खेळतोय आणि ही संधी का गमवावी हे उत्तर देतोय अपोजिट संघाला. नक्कीच नक्कीच वैभव तिथे मात्र पूर्णपणे दबाव असणार आहे तो सचिन लहाने ह्या गोलंदाजावर पेट एंडकडनं गोलंदाजी करताना. कारण की जेव्हा आपण गोलंदाजी करत असतो तेव्हा आपल्याला फटकेबाजी होते तेव्हा मात्र कुठेतरी आपल्यावर थोडासा दबाव नक्कीच पाहायला मिळतो. लगातार 2 चौकार बसले. तिसऱ्या चेंडूवर काय होणार नक्कीच आपण पाहूया. चौकार बसणार षटकार बसणार की हा निर्धाव चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. लॉक लेन्सचा चेंडू फेकला होता. इथे मात्र आम्हाला माहिती मिळते आमचे महेंद्र पाटील यांच्याकडनं जे काही गोलंदाजी करतात सचिन लहाने यांच्याकडनं आम्हाला बॅट स्वरूपात देणगी आलेले मॅन ऑफ द सिरीज जी असेल मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूला भेटेल त्या खेळाडूला एक सुंदर अशी बॅट इथे भेटणार आहे. ती मात्र सचिन लहाने जे आहेत गोलंदाजी करतात यांच्याकडून. जागृती स्पोर्ट्सचे ओनर सचिन लहाने यांच्याकडनं सुंदर बॅट मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू इथे घेईल त्या खेळाडूला भेटणार आहे. सोमनाथ आपण पाहिला अतिशय सुंदर कमबॅक आपण पाहिला. तिसऱ्या चेंडूवर केवळ 1 धाव दिले. त्यानंतर चौथा चेंडू फेकेल सचिन लहाने. त्याचा सामना करेल पेटचा सोहेल शेख. इथे मात्र फर्निचर उद्ध्वस्त झालंय. त्रिफळाची येत सोहेल शेख बॅक टू द पवेलियन. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजन. धन्यवाद डीजे. वैभव असं म्हटलं जातं की कधी कुणाला कमी समजू नये. जरी 2 चौकार पहिल्या 2 चेंडूवर बसले असेल तरी सचिन लहाने यांनी दाखवून दिलं की पहिलं षटक मला का दिलं होतं आणि तिसरं षटक देखील मला का दिलं हे त्यांनी दाखवून दिलंय. आणि अतिशय सुंदर चेंडू फेकला होता. आणि सोहेल एक चांगला बॅट्समन आपण मानला जातो या खारघर पट्ट्यातील. त्याला एकदा पवेलियनचा रस्ता परत त्यांनी दाखवलेला आहे. नक्कीच निनाद ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की कमबॅक इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे आणि ते परिवर्तन करून दाखवलं गोलंदाजानं आणि उत्तर दिलंय नक्कीच फलंदाजाला. नक्कीच वैभव आता राहिलेत 2 चेंडू या षटकातील आणि 2 चेंडू कशा प्रकारे खेळले जातील. अजय डांगरकर नवीन आपण फलंदाज पाहतोय क्रीजवर. उसरली गावचा अजय डांगरकर स्ट्राईक एंडवर असेल. नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय रोहित पाटील. इथे मात्र चांगला चेंडू होता. उलटा चेंडू होता. लॉंग ऑन लॉंग अपच्या दिशेने खेळला आहे. रोशन स्वतः चेंडूवर आलेत. केवळ 1 धाव भेटेल. 1 धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. इथे थोडीशी मात्र मिसफिल्ड झाली आहे आणि या मिसफिल्डमुळे 1 धाव भेटले. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33. आम्हाला माहिती मिळते आमचे स्कोरर सोमनाथ त्यांनी असं सांगितलं गेलं की दोन्ही बॅट्समॅन आपण पाहतो एक चांगला फिटनेस आहे त्यांचा. रनिंग बिटवीन द विकेट देखील या दोन्ही बॅट्समॅनची चांगली आहे. इथे मात्र मिसफिल्ड खूप आपण पाहतोय घोट या संघाकडनं. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. थोडासा स्लोवर चेंडू होता. थोडंसं बीट केलं बॅट्समॅनला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 3ऱ्या ओव्हरची समाप्ती झाली. 3ऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. धन्यवाद. धन्यवाद डीजे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय AR पाटील हॉस्पिटलची टीम इथे उपस्थित झाली आहे. त्यांनी आम्हाला या पूर्ण 10 दिवस प्रथमोपचार इथे उपलब्ध करून दिला. त्यांचा देखील मनापासून आम्ही खूप खूप धन्यवाद मानतोय. तर पुढचा होणारा सामना असेल MVP स्पोर्ट KPC इनामपुरी कर्णधार अंगद पाटील तसेच ओनर्स आहेत गजानन शेठ पाटील तसेच विपक्ष छाया रिसॉर्ट बॉस फायटर कर्णधार सूरज पाटील
आणि ओनर्स आहेत आमचे मित्र बॉस जे संजय पाटील. या दोन्ही संघाच्या कर्णधाराने सज्ज राहायचं आहे. तर उपस्थित मंचावरती सुनील पाटील विगर तसेच शिवा गोंधली सामन्याचा आनंद घेत असताना त्यांच्या समेत आपण बघतोय कैलाजी दवणे पिसारोचे माजी खेळाडू आणि कपिल पारवे रांजणपाडाचे खेळाडू. तर विद्यमान सामना जो चालू आहे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सामन्याचं नियोजन आमचे मच्छिंद्र पाटील सर असतील, तसेच महेंद्र आहेत तिथे. आणि निनादला पाहतो आपण समालोचन करत असताना त्याच्यात बरोबरीनं आपण पाहतोय वैभव आणि तेजस काटे आणि मोहन हे सर्व मंडळी. तसेच आपण मैदानावरती पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच दीपक पाटील आणि मेन पंच सुनील तांडेल. आणि त्यांच्याच बरोबरीनं आपण पाहतो सकाळपासून ज्यांनी खूप सारी मेहनत केली आजच्या गेल्या 2-3 दिवसामध्ये ते म्हणजे आमचे सँडी पालकर. या सर्वांचं मनापासून आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संतोष सर. इथे आपण पाहतोय चौथं षटक कोण फेकणार टाटा एंड कडून. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती झाली. आपण धावफलक पाहिला 33 वर. 3 गडी बाद झालेत मंगेश 11 वेगर या संघाचे. चेतन पाटील कानपुली या संघाचा, कानपुली गावचा चेतन पाटील. इथे आपण पाहणार आहोत टाटा एंडकडनं गोलंदाजी करताना. इथे मात्र 2 फलंदाज आपण पाहतोय अजय टांगरकर व रोहित पाटील. रोहित पाटील स्ट्राईकला आपण पाहतोय. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये किती धावा आपल्याला या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि चौथं षटक वैयक्तिक पहिलं षटक पहिला चेंडू रोहितांना. अतिशय सुंदर चेंडू होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. काय होणार. आणि इथे अचूक झेल टिपला. अतिशय सुंदर. धन्यवाद डीजे. वैभव सर, आपण पाहिलं स्टार्टिंग पासून खूप साऱ्या मिसफील्ड झाल्या, परंतु या कॅच नंतर थोडंसं ओनर असेल कॅप्टन असेल थोडंसं बरं वाटलं असेल त्यांना देखील की एक सुंदर झेल टिपला आहे सचिन यांनी. गोलंदाजीमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दाखवला. क्षेत्ररक्षणामध्ये देखील एक चांगला परफॉर्मन्स ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवतात आपल्या संघासाठी. इथे मात्र नवीन गोलंदाज आहे चेतन, याचं खरंच कौतुक करावं लागेल. कारण की जेव्हा नवीन गोलंदाज जेव्हा येतो तेव्हा फारसं आपल्याला हे नसतं की जे फलंदाज आहेत ते कशा प्रकारे खेळतात किंवा कशा प्रकारे आपण त्यांना गोलंदाजी केली पाहिजे, परंतु खरंच कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता इथे. पुन्हा एकदा मिसफील्ड. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. चेंडू कुठपर्यंत जाणार आणि किती धावा भेटणार. इथे मात्र मिसफील्ड महागात पडणार नक्कीच. वाईटचा इशारा होतोय पंचांचा. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 5 धावा भेटतील या चेंडूवर. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर वैभव यांच्याकडनं देखील आम्हाला माहिती मिळते की मिसफील्ड टोटलच्या मिसफील्ड झाल्या त्यामधून 14 धावा ॲड झाल्या स्कोअरबोर्डवर. हे कुठेतरी महाग नको पडायला घोट या संघाला. याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. इथे मात्र सुंदर चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो. 1 धाव सहजरित्या पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दुसऱ्या धावेमध्ये देखील यशस्वी. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40. अजूनही 1 षटक बाकी आहे. वैभव पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 3-4 दिवस खूप कमी धावा होत आलेल्या आहेत. 40-50 या धावा आपण पाहतो सकाळच्या सत्रामध्ये. मात्र इथे कुठेतरी अपेक्षा असेल करण घनसोलकर यांना आपल्या फलंदाजाकडनं की एक हाय स्कोरिंग सामना नक्कीच व्हावा. इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू होता. बीट केल्या बॅट्समॅनला चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. चौथं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. चेतन पाटील कानपोली या संघाचा. 3 चेंडू फेकले त्यापैकी 1 चेंडू आपण वाईड पाहिला. त्या वाईडवर एक आपण 4 पाहिला. 5 धावा त्या चेंडूवर आल्या. पहिल्या चेंडूवर विकेट घेतला होता. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि 1 निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू बिरकावून लावला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल. श्रद्धांजली स्टँडला मानवंदना देताना चेंडू जातो सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार.
डीजे अजय डांगर अतिशय सुंदर फटका आपण पाहिला उसारली या संघाचा. सोमनाथ, नक्कीच आपण एक हाय स्कोरिंग सामन्याची इथे आशा नक्कीच करू शकतो, कारण की आपण जर पाहिलं चौथं षटक मार्गस्थ आणि चौथं षटक मार्गस्थ असताना धावफलक आपण पाहतोय तो 46, अर्थातच 46 धावफलकावर पाहतोय. आणि सकाळच्या सत्रामध्ये जर जास्त धावा झाल्या तर कुठेतरी चेसिंगसाठी अवघड जाऊ शकतं, कारण की सकाळच्या सत्रामध्ये आपण खूप लो स्कोरिंग सामने देखील पाहिलेत. परंतु मंगेश 11 वेगर आज संघ अगदी एकदम दणदणीत फटके इथे आपल्याला पाहायला मिळतात. मंगेश 11 वेगर या संघाकडनं थोडासा दबाव आपण नक्कीच पाहू शकतो. चेतन पाटील टाटा एंडकडनं गोलंदाजी करताना 4 चेंडू झाले, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील. आणि या 2 चेंडूवर काय होणार, कुठे फटके आपल्याला पाहायला मिळणार किंवा रोखून धरणार का फलंदाजांना चेतन पाटील. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, चेंडू जाणार का क्षेत्ररक्षण तिथे चेंडूवर आहेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण इथे आपण पाहतोय. एक धाव अतिशय सुंदररित्या पूर्ण केली होती. 2 धावा भेटतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल सोमनाथ. अतिशय सुंदर एकदम क्विक आहेत रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. आणि या 2 धाव्यानं धावफलक पुढे सरसावल. 48 धावा धावफलकावर आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि 46 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ऑफ द ट्रॅक येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाणार स्टँडच्या देखील बाहेर, स्टेडियमच्या बाहेर. आर पार षटकार. धन्यवाद डीजे. त्याचप्रमाणे वैभव यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळते की जो आपण फलंदाज इथे पाहतोय, ज्याने जो षटकार आता लगावला त्याला छोटा आकाश तारेकर या नावानं संबोधलं जातं. अजय डांगरकर अतिशय सुंदर फलंदाज आपण पाहतोय. सोमनाथ, आपण पाहायला गेलं तर हे षटक कुठेतरी महागडं ठरतंय. 21 धावा आल्या या षटकामधून. थोडासा विचार कप्तान नक्कीच केला पाहिजे, कारण की आपण जेव्हा धावा खर्च करतो आपल्याला देखील पुढे जाऊन त्या धावा चेस करायच्या असतात. तर थोडाफार विचार आपण केला पाहिजे. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. थोडीशी मिसफील्ड देखील आपण रोखली पाहिजे. गोलंदाजी देखील चांगल्या गुड लेंथमध्ये झाली पाहिजे आणि कुठेतरी रोखून धरलं पाहिजे फलंदाजाला. परंतु आता चांगला पिकअप भेटलेला आहे इथे मात्र फलंदाजांना, असं म्हणायला काही हरकत नाही. अजय डांगरकरचा आपण बघायला गेलं तर अतिशय सुंदर खेळतोय इथे. वैयक्तिक 18 धावावर खेळतोय. स्ट्राईक रोटेट झाले. इथे नवीन फलंदाज आपण पाहतोय सूर्यकांत मोजा. आणि इथून पहिल्याच चेंडूवर सूर्यकांत यांनी विनय सचिन टिके या स्टँडच्या वर चेंडू जातो सीमारेषा बाहेर. एक दणदणीत षटकार. महाराष्ट्राची शान मोत्याची खान, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी. धन्यवाद डीजे. वैभव, आपण पाहायला गेलं कुठेतरी सूर गवसला या दोन्ही फलंदाजांना. काय बॅटिंग करतात, अतिशय सुंदर. सकाळच्या सत्रामध्ये अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं आपण इथं फलंदाजी पाहतो या दोन्ही फलंदाजाकडनं. पण इथे चांगला कमबॅक, कौतुक देखील करावं लागेल रोशनचं देखील. पहिल्याच चेंडूवर षटकार बसला, त्यानंतर एक चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला आहे. केवळ 1 धाव भेटेल या चेंडूवर. या एका धावेनं धावफलक पुढे सरसावल. 61 61 धावात धावफलकावर. 60चा आकडा पार करतोय मंगेश 11 वेगर हा संघ. अतिशय सुंदर फलंदाजी आपण पाहतोय ती मात्र मंगेश 11 वेगर या संघाची. रोशन पेट एंडकडनं इथे मात्र चांगला चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक असेल का, क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल का, काय होणार आहे चेंडूवर. इथे मात्र पुन्हा एकदा सचिन लहाने चेंडूच्या खाली आणि इथे बाद होतोय अजय डांगरकर. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवसाई बनच्याच नावाचा होणार विमानतल. दिवसाई बनच्या. धन्यवाद डीजे. रोशन साळुंके द मॅन फ्रॉम गोट
कमबॅकसाठी ओळखलं जातं या खेळाडूला आणि चांगला कमबॅक पहिल्याच चेंडूवरचा षटकार बसला होता. त्यानंतर अजय कौतुक केलं जातं खेळाडू कक्षामधून अजय याचं, कारण की चांगले फटके पाहिजे आपण पाहायला मिळाले अजय या फलंदाजीतून. पण तेवढंच कौतुक करावं लागेल रोशन यांचं, पहिला चेंडू पहिला षटकार त्यानंतर 1 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर अजय यांचा एकदम महत्त्वाचा विकेट आपल्याला पाहायला मिळाला. आणि सचिन यांचं देखील कौतुक करावं लागेल, 2 झेल टिपलेत या सामन्यामध्ये. आणि बॅटिंगला आपण पाहतोय स्वतः कर्णधार करण घनसोलकर, द मॅन फ्रॉम आंबिवली. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सूर्यकांत यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला होता. थोडाफार दबाव नक्कीच आपण पाहू शकतो रोशन यांच्यावर, कसा चेंडू फेकायचा, कुठे फेकायचा आणि पूर्णपणे तयारीत असेल तर सूर्यकांत. चांगला चेंडू होता, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातो, क्षेत्ररक्षक चेंडूवर असेल. 1 धाव. इथे मात्र पुन्हा एकदा मिसफिल्ड. वैभव या कुठेतरी मिसफिल्ड गोट्या संघाला महाग पडू शकतात. आपण पहिलं स्टार्टिंग पासून दबाव क्षेत्ररक्षणावर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय. 63 धाव फलकावर आपण पाहतोय. 70चा आकडा पूर्ण करणार का? पहिल्या दिवशी आपण पाहिलं 71 धावा हायेस्ट होत्या आणि त्या पूर्ण. इथे मात्र वॉट ऑफ लीग इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर होता. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालंय. काय निर्णय येतो अंपायरचा आपण वेट करणार आहोत. इथे मात्र पंचांचा निर्णय येतोय. आम्हाला थर्ड अंपायर चेक करायला सांगितलं, बाउंड्री चेक करायला सांगितली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 12वेचे खेळाडू असतात त्यांनी आम्हाला सांगायचं असतं वारंवार, जो कोणी फिल्डिंग करतोय, क्षेत्ररक्षण करतोय, कॅच घेतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अजय भातोसे अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. आणि इथे अजून एक विनंती केली जाईल खेळाडू कक्षाने, इथे काही सांगायची गरज नाही. इथे आपला 12वा खेळाडू आमच्या मागे आहे, तो इथे बघेल जो निर्णय असेल तो, आणि आमचे थर्ड अंपायर असतील ते देखील पाहतील. इथे मात्र डिसिजन पेंडिंग असेल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं अजय बातोसे यांच्याकडनं. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय सँडी पालकर, पनवेल असोसिएशनचे एक अंपायर कमिटीचे एक दमदार मेंबर्स. त्याचप्रमाणे दीपक पाटील सर असतील, सुनील तांडेल सर असतील. एक क्वालिटी अंपायरिंग इथे आपल्याला पाहायला मिळते पनवेल प्रीमियर लीग मध्ये. सोमनाथ नक्कीच इथे दाद द्यावी लागेल अजय भातोसे यांची. थर्ड अंपायरचा देखील आपण डिसिजन घेतला आणि एकूण 2 धावा रोखल्या आपल्या संघासाठी, 4 धावा रोखल्या इथे आपल्या संघासाठी. षटकार होता पुन्हा एकदा रोशन. इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू होता, बॅट चिकाटा घेऊन चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र विकेटचं पतन. बॅक टू द पवेलियन. पाच ओव्हरची समाप्ती इथे झालेली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव फलकावर धावा ज्या आहेत त्या 65 धाव फलकावर 66 धावांची गरज असेल ती मात्र राजवीर गणव इंडियन आर्मी घोट पिसार व्यास संघाला. ओव्हर टू मचिंद्र सर. थँक्यू सो मच. टॉससाठी मी आमंत्रित करतोय क्षणाचा विलंब न करता VPP स्पोर्ट KPC इनानपुरी अंगद पाटील आणि छाया रिसॉर्ट बॉस फायटर संजय पाटील ज्याचे ऑनर्स आहेत सूरज पाटील भागिलीवाडा. टॉससाठी आमंत्रित करतो. लगेच यायचं आपण पाहतात पनवेल प्रीमियर लीग. आता ज्यांचं आगमन झालंय आमचे डॉक्टर गवले सर, पेशाने डॉक्टर आहेत, मात्र आज संडे आहे त्यामुळे डिस्पेन्सरीला सुट्टी आहे आणि आज मात्र त्यांचं समालोचन तुम्ही त्यांच्या आवाजातनं वाणीतनं ऐकू शकाल. थँक्यू सर, थँक्स फॉर कमिंग, थँक्स फॉर गिविंग व्हेरी एक्सपेन्सिव्ह टाइम फॉर दिस इव्हेंट. अँड मोरे सर, संदीप मोरे सर, जे कपिल पाटील जे आपले खासदार आहेत आणि सध्या ते मंत्री देखील आहेत, त्यांचे ते PA आहेत, ते देखील आज आम्हाला लाभलेत. त्यांचं देखील आपण ह्या क्रीडा नगरीमध्ये आणि वेलकम टू रायगड, तुमचं या PPL मध्ये हार्दिक स्वागत आहे. अंगद आम्हाला जॉईन झालेत. मी विनंती करेन छाया रिसॉर्ट बॉस फायटर विदिन 2 minutes टू जॉईन विथ मी. Suraj Patil, discipline is a part of life, part of future and part of PPL. Transparent discipline is a very important part of the PPL. So I kindly request you join with me within 2 minutes. Welcome Jay Pawar sir. Jay Pawar सरांचं आगमन झालंय.
एक जबरदस्त अंपायर, ज्या अंपायरच्या माध्यमातून आपण एक चांगला स्कॉट पाहतोय. वेलकम जय पवार. आपण आमच्या विनंतीस मान देऊन इथे आलात त्याबद्दल तुमचं मनापासनं आम्ही या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू सो मच. मी आमंत्रित करेन नाणेफेकीचं कौल करण्यासाठी डॉक्टर गवळी सरांना की आपल्या शुभास्ते आपण टॉस करावा. या गवळी सर, मी आपल्यास आमंत्रित करतोय आणि मोरे सर आपणास देखील आमंत्रित करतोय, आपण यावं. द मॅच विल बी 5 ओव्हर्स. संगत तुम्हाला नियमाची आठवण करून देतोय. द मॅच विल बी 5 ओव्हर्स, कंपल्सरी चेसिंग. ओके, बीमर तुम्ही फक्त DRS सिस्टम बीमरसाठी घेऊ शकता, अदरवाईज नाही आहे. वेलकम सर. सर तिकडे बघा. इट इज अ हेड, इट इज अ टेल. गॉट इट? विल कॉल फर्स्ट. Yes, Suraj Patil. Head is called from Suraj Patil. No, sorry to say. Once again. Yes, Suraj. Head is called from Suraj Patil and it is a head. मी सरांना विनंती करेन की आपण स्थानपणे व्हावा. सूरज, यू ऑन द टॉस. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. सूरज, व्हॉट्स युअर डिसिजन फर्स्ट ऑफ ऑल? फिल्डिंग. सूरज, आपल्यासमोर अंगदसारखा संघ नाही की अत्यंत घातक गोलंदाज, ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आउट ऑफ कंट्री देखील पाहिलंय. त्याची 2 षटकं तुमच्यासाठी चॅलेंजिंग असतील. हो, नक्कीच. सूरज, व्हॉट विल से अबाउट द ब्युटिफुल ऑर्गनायझेशन? फर्स्ट टाइम इन हिस्ट्री ऑफ टेनिस वर्ल्ड द कॉमेंटेटर्स हॅव ऑर्गनाइज अ बिग अँड फॅबुलस ऑर्गनायझेशन. व्हॉट विल से अबाउट दिस ऑर्गनायझेशन इन शॉर्ट? काय म्हणशील आयोजनाविषयी? आयोजन खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. अंगद, आपण जर टॉस जिंकला असतं तर आपण देखील क्षेत्ररक्षणाला प्रथम प्राधान्य दिलं असतं. नक्कीच. अंगद, तुमचं पहिल्या अगोदर मी मनापासून आभार व्यक्त करतो की पनवेल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जेवढे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला जागा उपलब्ध करून दिली, हॉल उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी असोसिएशनचा अध्यक्ष या नात्यानं आणि पनवेल क्रिकेटचे फाउंडर संदीप वास्कर आणि संपूर्ण टीम यांच्या वतीने तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. फर्स्ट ऑफ ऑल अंगद, काय सांगशील? पहिल्यांदा जी संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते टेनिस विश्वामध्ये, इतिहासामध्ये पहिल्यांदा ही संकल्पना रचली गेली. आयोजकां आपण खूप पाहिलेत, माझ्या समालोचकांच्या माध्यमातून हे पहिलं आयोजन. काय म्हणशील एकंदरीत आयोजनाविषयी? नक्कीच. सर्वप्रथम मी VBP KPC नागपूर संघाचे संघमालक गजानन पाटील यांचा आभार मानतो, कारण की त्यांनी आमच्या संघावर विश्वास ठेवून आणि मला या संघाचं लीड करण्याचे लायक समजलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि PPL कमिटीसुद्धा आभार मानतो की त्यांनी आमच्या संघाला एंट्री दिली. तर हे आयोजनसुद्धा खूप छान आहे आणि अशा प्रकारे आयोजन प्रत्येक वर्षी आम्हाला पाहायला भेटेल आणि इथे खेळण्याची संधी नेहमी उपलब्ध करून देतील. तर अशीच आशा बाळगतो PPL कमिटीतर्फे आणि खूप चांगलं आयोजन आहे. असंच वर्षानुवर्ष तुमचं आयोजन होत राहो हीच आशा करतो. थँक्यू सो मच अंगद. ऑल द बेस्ट. न्यूज फॉर्म सेंटर. Chai Resort boss fighter on the toss elected fail first. Over out to committee box. Thank you so much. थँक्यू सो मच मॅक्स सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देवा सर्वकाय सुसर्वदा. आपण खेळाच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय. फर्स्ट इनिंग पाहिले, मंगेश 11 विगर संघानं बॅटिंग केली आहे आणि प्रथम 5 ओव्हरमध्ये तब्बल रन जोडले आहेत त्या 65 आणि 66 धावांचं लक्ष्य. पर ओव्हरमध्ये आपण जे आस्किंग रन रेट आहे ते 13.20 आहे. आपण जर पहिल्या सत्राकडे थोडंसं लक्ष केंद्रित केलं, बऱ्याचशा मिसफिल्ड झाल्या, 14 धावा जवळपास एक्स्ट्रा स्वरूपाने आल्या आहेत आणि ते 66 धावांचं लक्ष चेस करण्यासाठी ओपनिंग ब्लास्टर्सच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये दाखल झाले आहेत. 2 ओपनिंग ब्लास्टर्स ज्यामध्ये आपण पहिलाच बॉल खूप चांगल्या रीतीने हाताळताना तुम्ही पाहिला, परंतु पंच दर्शक की ऑफस्टिकच्या बाहेरून हा चेंडू निघून झालाय आणि इथे इट इज अ व्हाईट बॉल. एक अव्वंत रन मात्र इथे फलंदाजी करणारा राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसावरे हा संघ आपण पाहू शकाल, ज्या संघाचं इथे एक्स्ट्रा रन अकाउंट ओपन झालाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, काल लाजवाब गोलंदाजी होती, कारण की मागील बॉल थोडासा स्लो रन होता. या बॉलवर अतिरिक्त वेग तुम्ही जेव्हा बॉलला लॉन्च केला, गोलंदाजानं या चेंडूला रिलीज केला आणि परफेक्ट जिथे त्यांना हा चेंडू टप्पा नियंत्रित ठेवायचा होता तिथे टाकण्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि ते आणखी एक डॉट बॉल तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. हा चेंडू लाईन पाहावी लागेल. यस, मेन अंपायर आपण पाहू शकाल दीपक पाटील सरांचा इशारा येत आहे. इट इज अ व्हाईट बॉल. मागील बॉलवर डॉट आला होता, पहिला चेंडू देखील वाईट होता. पूर्णतः मानसिकता तुम्ही गोलंदाजीची ओळखू शकाल. फलंदाजीच्या पूर्णतः अपोजिट किंवा शरीरापासून दूर गोलंदाजीचा निश्चय इथे मनामध्येच दाखल केलाय गोलंदाजानं.
आउटसाइड हा फटका इथं खेळायचा होता, मात्र इथे इनसाइड एज लागल्यानंतर यष्टीरक्षक गणेश पारवेनं आपलं काम तमाम केलंय. पहिला फलंदाज गमावत आहे इथे राजगीर कणव इंडियन आर्मी घोट हा संघ. छत्रपतीच्या शूर मर्दानो होऊन थँक्यू डीजे. नतमस्तक तया चरणी ज्याने केली या स्वराज्याची निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. थोडंसं प्रेशरमध्ये क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय, कारण जे मागील डॉट बॉलचं थोडंसं दडपण होतं आणि हमखास कारण की आपण निर्णायक 5 ओव्हरची मॅच खेळतोय. एक एक डॉट बॉल हा खूप इम्पॉर्टंट असतो फिल्डिंग डिपार्टमेंट करणाऱ्या टीमसाठी, आणि तदनंतर जर एखाद डॉट बॉल आला तर फलंदाजावर थोडंसं प्रेशर असतं. आणि खास करून एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपण एक चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी मैदानामध्ये उतरतो आणि आपल्या मनाविरुद्ध जेव्हा एखादं कार्य करतो तेव्हा नेहमीच आपल्यावर प्रेशर असतं, आणि ते पाहायला मिळालं. एक खराब शॉट सिलेक्शन केलं आणि इनसाइड लागल्यानंतर एक चांगला विकेट तुम्ही इथे गमवताना पाहायला मिळालाय. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे, अतिशय चांगला देखना फटका. पॉइंटच्या डोक्यावरून चुंड सीमा पार होत असताना हा येतोय पहिला चौकार. भगवे वादळ आले तर नक्कीच आपण ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जिथे वन डाऊनला आलेला फलंदाज अजय भातोसे ओवेकामचा खेळाडू काय चांगली सुरुवात करत असताना 400च्या स्ट्राईक रेटनं आपलं अकाउंट ओपन करण्याचा मानस इथे मात्र फलंदाजांना दाखवलाय. एक खूप मोठी क्रीडा शृंखला पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून आपण ही क्रिकेट स्पर्धा पनवेल प्रीमियर लीग अर्थात PPL 2021 सुंदर पर्व ज्यामधील 4थ्या दिवसातील पहिला सामना. पुन्हा एकदा इथे मात्र एक खूप मोठा आवाज इथपर्यंत पोहोचला होता. आणखी एक मोठी विकेट ज्या फलंदाजानं चौका ठोकला त्याला हे उत्तर होतं. स्वराज्यासाठी लढले माऊले परवाना केली जीवाची. व्हेरी मच. आपण व्यासपीठावर आगमन होत आहे छाया रिसॉर्ट्स मानगरचे प्रोप्रायटर आदरणीय आणि सन्माननीय संजयजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन. एक आपण जर विचार केला तर त्यांच्यासोबत त्यांच्या लाडक्या सुपुत्री रुही पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, आणि त्यांच्या नावाचा एक स्टँड आपण या मैदानामध्ये पाहतोय, आणि यानंतर त्यांचा संघ देखील आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहू शकाल. यस करण आपण पाहू शकाल 6 रन पहिल्या षटकामध्ये आलेत. येस करण आम्ही त्यासाठी चेंडू रिलीज करताना थांबतो, कारण आम्हाला देखील माहिती आहे की इनसाइड एज किती महत्वाचं असतं. आणि लक्ष केंद्रित करूया. 6 रन इथे अद्यापर्यंत धावसंख्या फलकावर आलाय. स्तुती करावी लागेल सुशांत गायकर या गोलंदाजाची. काय लाजबाब गोलंदाजी. एक चौकार जरूर आलाय परंतु 2 विकेट त्याने घेतलेत. हा चेंडू पुन्हा एकदा एज होतोय. ही 3री विकेट. इट्स अ बिग मुवमेंट आणि खूप मोठी मुवमेंट आहे मंगेश इलेव्हन विगर संघासाठी. महाराष्ट्राच्या भूमीला कसं सोन्यानं मडविलं. मस्तीचे काय गोलंदाजी होते. स्तुती करावी सुशांत गायकरची तेवढी कमी असेल मैदानामध्ये, कारण की 66 धावांचं एक मोठं टार्गेट इथे चेस करायचं आहे. आणि जेवढं मोठं टार्गेट तेवढा प्रेशर जास्त, आणि जेवढा प्रेशर तेवढा क्रिकेटमध्ये आपल्याकडून चुका होण्याचे चान्सेस जास्त असतात. तुम्ही इथे आपला मनमुक्त आणि नॅचरल गेम खेळावा लागेल. मैदानामध्ये धावसंख्या फलक कसं चालवता येईल आणि खास करून डॉट बॉल कसे डावलता येतील याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल, तरच आपण इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजरित्या करू शकाल. 3 फलंदाज बाद झालेत, परंतु विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हा गोलंदाज उभा आहे. इथे बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू हाफ ट्रॅकर वरील तितक्याच सन्मानाने खेळला रोशनला. तिथे क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये आहेत आणि जो अवधी मिळाला
त्या अवधीमध्ये ते 2 धावा पूर्ण करतायत आणि ते एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा पॉवर प्ले मध्ये दमछाक दाखवली. गोलंदाजाची दादागिरी थोडं काही प्रमाणात तुम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि एकूण धावा ऑन बोर्डवर आहेत 8. फलंदाज गमावले टोटल 3. थोडासा मी म्हणे प्रेशर मध्ये दिसतोय फलंदाजी करणारा राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसारवे हा संघ. धन्यवाद. तर आत्ता ज्यांची उपस्थिती या मंचावरती लाभली आहे ते म्हणजे संजय पाटील बॉस, दिलदार मनाचे बॉस, ज्यांनी आम्हाला सतत या PPL साठी सहकार्य केलं आहे, मार्गदर्शन केलं आहे. आमचे प्रमुख मार्गदर्शक संजयजी पाटील जे मनानेही बॉस आहेत, दिलदार मनाचे, आणि त्यांच्याच नावात आपण स्टँड पाहतोय संजय पाटील बॉस. आणि त्यांची सुकन्या रुही संजय पाटील मानगर यांचे या मंचावरती आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच VVP स्पोर्ट KPC इनामपुरी संघाचे ओनर्स गजानन शेठ पाटील, आपण या मंचावरती यावा आणि या सामन्याचा आनंद घ्यावा अशी विनंती करतोय. गजानन शेठ पाटील इनामपुरी, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. मी संजयजी पाटिल साहेबांसाठी एक म्हणेन कि जिंदगी में सबसे बड़ा धनवान वो इंसान होता है जो दूसरों को अपनी मुस्कुराहट देकर उनका दिल जीत लेता है. आणि असं नेहमीच त्यांनी आम्हाला या PPL साठी खूप मोठं सहकार्य केलं आहे. कारण की ऑक्शनच्या दरम्यान जेव्हा आपण त्यांच्या छाया रिसॉर्ट्समध्ये आम्ही पहिल्यांदा गेलो, पूर्णतः आमचं मन वेधून घेतलं त्यांनी. कारण की एकदम साधं राणीमान आणि इतकं मोठं उदार व्यक्तिमत्व मी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा पाहिलं आहे. लक्ष केंद्रित करूया या मॅच मध्ये. एकूण धावसंख्या फलकावर धावा तुम्ही पाहताय त्या 8 धावा, फलंदाज गमावले 3. आता संघनायकाला आपली संघनायकाची भूमिका मैदानामध्ये बजवायची आहे. रोशन सालुंकेवर तेवढंच मोठं क्रिकेट आणि तेवढंच आपला संघ विश्वास दाखवतोय आणि तेवढी अपेक्षा देखील त्यांच्याकडून आहे. करण गंजोरकर सज्ज झालेत. हा बॉल फुलटॉस होता परंतु फटका मात्र इथे फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे त्यांना चुकीच झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि या बॉलवर येते चौकार. इथे चुकी होताना पाहायला मिळाले. अक्षय पाटील तिथे उभे होते. हा चेंडूची प्रतीक्षा त्याने केली, हेच त्यांचं चुकलं. झेलवर धावून जायचं होतं तरच या मॅच मध्ये आपण आणखी एक विकेट मिळवू शकलं असता. परंतु क्रिकेटमध्ये जर तर या शब्दाला स्थान नाही. या चौकारानं आणखी एक कॉन्फिडन्स लेवल इथे वाढले असेल. फलंदाजी डिपार्टमेंटचं एकूण कॅल्क्युलेशन, धावांचं कॅल्क्युलेशन तुम्ही पाहिलं. सोमनाथ पाटील मॅन फ्रॉम वाजे आम्हाला माहिती देत असताना संघाची धावसंख्या 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यानं. करण गंजोरकर संघनायक गोलंदाजी करतायत. स्ट्राईक एंड एंड कडे फलंदाज तुम्ही पाहतायत किशोर पोरजी, अतिशय चांगला खेळाडू, एक आपण धानसर गावचा खेळाडू. बरेचसे विक्रमादित्य या खेळाडूच्या देखील नावावर आहेत आणि बराचसा अनुभव यांच्याकडे देखील आहे आणि त्या अनुभवाचा वापर या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये ते करत असताना करण यासाठी तर ओळखले जातात. इन स्विन, आउट स्विन, यॉर्कर, स्लोअर वन डिलिव्हरी, एखादा रॉंग वन, नकल बॉल फेकणं ही त्याची ओळख आहे आणि ती ओळख पेश करत असताना अतिशय चांगला चेंडू त्याने रिलीज केला. आपण टप्पा जर पाहिला तर गुडलँड स्पॉट वरील चेंडूने वलन घेतलं आणि उरलेलं काम तर यष्टीरक्षक इथे पार पडत असताना टाटा एंड कडून पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे आपण करण गंजोरकर आज मंगेश 11 विगर या टीम कडून संघनायक म्हणून भूमिका बजावत आहेत. फलंदाजी करण्याची इतकी मोठी संधी मिळाली नाही परंतु गोलंदाजीची भिस्त यांच्यावर खूप काही डिपेंड करतोय. आणखी एक स्विंगिंग डिलिव्हरी परंतु त्याला चोख प्रत्युत्तर. अजय तिथे होते. अतिशय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, खूप दूरवरचा प्रवास ते करून पोहोचले लॉंग लेग एरियामध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. जवळपास डिस्क स्क्वेअर लेग वरून ते लॉंग लेग कडे पोहोचले होते आणि किमान आपल्या या फिल्डिंग डिपार्टमेंट मधून 3 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात आणि या एका धावेनं संघ मात्र पदार्पण करेल. संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. एकूण 13 धावा ऑन बोर्डवर. चेंडू आणि धावांमधील अंतर मी निश्चित सांगेन. उर्वरित चेंडू बाकी असतील 21 आणि अद्याप 53 धावांची आवश्यकता आहे अद्यापर्यंत घोट पिसारवे या टीम साठी. नक्कीच मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल कारण की एका बाजूला आपण या संघाची बॅटिंग करणाऱ्या डिपार्टमेंटची आपण रन मशीन रोशन सालुंके अद्याप मैदानामध्ये आहे. किशोर पोरजी सारखा ओपनिंग ब्लास्टर अद्याप नॉन स्ट्रायकर एंड कडे आहे.
हा चेंडू बाउन्सर होता, पोलीस सक्सेसफुल आणि चेंडू सीमा पार, पहिला दणदणीत षटकार. पडली भवानी. थँक्यू. टार्गेट मोठं होतं, परंतु त्या टार्गेटचा चेस करत असताना तुमची इच्छा आणि ती प्रबल शक्ती देखील तेवढीच मोठी असणं गरजेचं आहे. आमचे 3 विकेट गेले म्हणून काय झालंय, आम्ही मैदानामध्ये अद्यापर्यंत उभे आहोत या मॅचला फिनिश करण्यासाठी. आणि इथे हा चांगला षटकार, या षटकारानं मात्र जे मागील काही नुकसान झालं होतं त्या नुकसानाची भरपाई त्वरित केली जाते. षटकारच्या मदतीनं 19 धावांवर सद्यस्थितीमध्ये फलंदाजी करणारा आपण राजवीर कणव इंडियन आर्मी गोट पिसारवे हा संघ तुम्ही पाहतायत, जिथे 66 धावांचं लक्ष चेस करत असताना उर्वरित 20 बॉलमध्ये अद्याप 47 धावांची गरज आहे. 3 फलंदाज बाद झालेत. विश्वास पाटील सारखा एक नामांकित फलंदाज लवकर बाद झाला, त्यांना खातं उघडता आलं नाही. तदनंतर वन डाऊनला आलेले अजय भातोसे फक्त 4 धावांचं योगदान एक चौकारच्या मदतीने त्याने दिला. आणि तदनंतर 4थ्या क्रमांकावरील प्रीतम पाटील यांना देखील आपलं अकाउंट ओपन करता आलं नव्हतं. आणि तदनंतर संघाची पूर्णतः जबाबदारी येऊन थांबली आहे रोशन सालुंके आणि ओपनिंग ब्लास्टर किशोर पोरजी या 2 खेळाडूंवर. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये शॉर्ट अँड स्वीट विनिंग दाखवली होती अजय डांगरकरनं, त्याला साथ दिली होती सूर्यकांत मस्करनं. तशा इनिंग तुम्हाला मैदानामध्ये साकाराव्या लागतील. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कोणी नाही पाठीमागे, डीप लॉंग ऑफचं पूर्णतः क्षेत्र खाली होतं. आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. आणखी एक दमदार चौकार. कसा मारतोय 4 सिक्सर ग त्या बाउंड्रीच्या बाहेर, कसा मारतोय 4 सिक्सर ग त्या बाउंड्रीच्या बाहेर. अवघड थोडेसे रन रेट, नक्कीच रन चेस करणं, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही. असं म्हणतात की शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असं काहीच राहत नाही. आणि क्रिकेटमध्ये नेहमी आपण म्हणत असतो की क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही. एक ओव्हरमध्ये बऱ्याचशा रन आम्ही नेहमी पाहिलेत. 38 रन देखील समोरून चेस होताना पाहिलेत. तर त्या 6 बॉलमध्ये 1 रन न चेस होणारा हा क्रिकेट आम्ही जवळून पाहिलाय. आणि त्या 66 धावांचं रन रेट चेस करत असताना त्या रन चेस करत असताना सद्यस्थितीमध्ये 23 रन. करणला उत्तर दिलंय आणि हा चेंडू डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून चौकार आल्यानंतर हा दमदार षटकार. नक्कीच खूप चांगलं संगीत, परंतु निडर आणि निसंकोच फलंदाजी मैदानामध्ये दाखल करताना तुम्ही पाहू शकाल हे दोन्ही फलंदाज खास करून स्तुती केली जाते रोशन सालुंकेची यासाठी की या बॅटिंग डिपार्टमेंट मधून हा महत्वपूर्ण फलंदाज आहे, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर आपण याला म्हणू शकाल. या मॅच मध्ये खूप महत्व आहे या खेळीसाठी. परंतु करण गोलसरकरची ही ओव्हर खूप महागडी ठरली आहे मंगेश इलेव्हन विगर संघासाठी. एका शिकारीनं दुसऱ्या शिकारीची केलेली आपण कत्तल तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला गोलंदाज देखील संघनायक करण गोंसलकर, त्यावर केलेले प्रहार 21 धावा तब्बल या ओव्हरमध्ये कुठल्या. आणि इथे शिकारी तुम्ही पाहू शकाल रोशन सालुंके काल लाजवाब इनिंग करत असताना 2 ओव्हर संपलेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 रन ऑन बोर्ड, 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यानं पहिल्या षटकामध्ये 3 विकेट गमावले होते. आणि असं वाटलं होतं एका क्षणाला मंगेश इलेव्हन विगर संघाला की आपले गोलंदाज यापुढे कदाचित दादागिरी प्रस्थापित करतील, पण तसं काही घडलं नाही. पूर्णतः मनाविरुद्ध चित्र या ओव्हरमध्ये घडले. आणि आता थोडंसं बॉलिंग डिपार्टमेंट, आता क्षेत्ररक्षण करणारे संघ मंगेश इलेव्हन संघ थोडंसं अंडर प्रेशर मध्ये. धावसंख्या 29 ऑन बोर्डवर तुम्ही पाहतायत. उर्वरित एकूण 18 बॉल आणि विजयासाठी 37 धावांची अद्याप गरज. अजय डांगरकरचा चेंडू फुलटॉस होता, वापर करता आला नाही. आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही योगेशच्या माध्यमातून खूप चांगला झेल. नक्कीच थोडंसं अडचणीमध्ये दिसत होता गोलंदाजी करणारा संघ,
परंतु जसे अजय डांगरकर, मी नुकताच म्हटलं, जेव्हा अजय डांगरकर फलंदाजीसाठी आले तेव्हा त्याने एक छोटीशी इनिंग दाखवली, परंतु मंत्रमुग्ध करणारी होती. आता गोलंदाजी करत असताना देखील पहिल्या बॉलवर विकेट घेतले आणि किशोर पोर्जी सारखा एक आक्रमक फलंदाज जे वादळ येण्यापूर्वी त्या वादळाला शांत केलंय अजय डांगरकरनं. मी नुकताच म्हटलं, आमचे साथी समालोचक निनादनं देखील म्हटलं की छोटा आकाश तारेकर या नावानं सुप्रसिद्ध असणारा खेळाडू आणि ते मैदानामध्ये पहिल्याच बॉलवर आपली ओळख या तमाम क्रीडा रसिकांना इथे पेश करून दाखवत असताना धावन आणि चेंडूमध्ये अंतर मी नक्कीच सांगेन 17 बॉलमध्ये आता 37 चेस करायचे आहेत. इथे रोशन सालुंके या मॅच मधील खरा दुवा, या मॅच मधील खरा मी म्हणेन मंगेश इलेव्हन संघाचा अर्थला स्ट्रायकर यांकडे. फटका किती खूप चांगला आहे पहा. पॉइंट मधून हा चेंडू सीमारेषा लगत फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज होते. सूर्यकांत मस्कर तिथे सज्ज होते आणि या चेंडूला उचलती फेकतील. याच दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची संधी या फलंदाजाकडे होती. सोमनाथ पाटील गेल्या 3 दिवसामध्ये खूप चांगली स्कोरिंगची भूमिका, एक चांगला हस्ताक्षर, अक्षरशः मी म्हणेन त्यांचं सुंदर हस्ताक्षर पाहिलं तर अक्षरशः त्यांच्या हातामध्ये सरस्वती नांदते हेच मी म्हणेन. आणि इतकंच चांगलं हस्ताक्षर दाखवत असताना, आम्हाला योग्य माहिती देत असताना एक चांगली गुणलेखिकाच्या भूमिकेमध्ये परफेक्ट यॉर्कर. जिथे त्या अजयला हा चेंडू रिलीज करायचा होता तिथे परफेक्ट योग्य रीतीने हा चेंडू रिलीज केला. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉल यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत मंगेश इलेव्हन विगर संघासाठी, कारण की 4 विकेट तर त्याने ऑलरेडी घेतलेत. इथे रोशन सालुंकेची विकेट ही खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. आणखी एक लोअर फुलटॉस बॉल, जमिनी लगतचा फटका. आपण शिवकर संघाचा अजय त्याला क्षेत्ररक्षण करताना तिथे पाहू शकाल. डीप मिड विकेट मधून अगदी चपलाईनं चेंडूवर धावून आले आणि एक धाव मात्र या बॉलवर तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल डबल आल्या तर इतकं मोठं फरक पडणार नाही मंगेश इलेव्हन विगर संघाला, परंतु षटकार चौकार जर आले तर या मॅच मध्ये फलंदाजी करणारा राजवीर कनव इंडियन आर्मी गोट पिसारवे संघ सहजरित्या बाजी मारू शकतो. मागील षटक संभ्रमात पाहणार होतं, मागील षटक खूप महागडं होतं, परंतु या षटकामध्ये धावा रोखायच्या आहेत, या षटकामध्ये विकेट घ्यायच्या आहेत हे मानसिकता ठेवून गोलंदाजी करत असताना अजय डांगरकर. चेतन पाटील कानपोलीचा खेळाडू ड्राईव्ह केला या बॉलला. अजय भगत इथे होते, काय क्षेत्ररक्षण करतायत. पूर्णतः फिल्डिंग डिपार्टमेंट मधून आपलं एफर्ट देत असताना ही खऱ्या खेळाडूंची ओळख असते. जर आपण ऑलराऊंडर प्लेअर असाल, जर फलंदाजीतून जमलं नाही, जर गोलंदाजीतून जमलं नाही तर तुम्ही क्षेत्ररक्षणातून चमक दाखवू शकता आणि धावा वाचू शकता. पहिल्या सत्रामध्ये चुकी केली होती या संघानं क्षेत्ररक्षणातून 14 धावा जवळपास एक्स्ट्रा स्वरूपाने खर्च केल्या होत्या. ती चुकी करत नाहीये मैदानामध्ये मंगेश इलेव्हन संघ. फुलटॉस बॉल, चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात अक्षय पाटील होते. एक वेगवान थ्रो पाहिला, रिस्की रन होती आणि पंच मात्र इथे जात आहेत थर्ड अंपायर करे. तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जाईल. धावचीच्या स्वरूपानं फलंदाज सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये पोहोचलेत की नाही याची उत्तर तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आमचे सँडी पालकर आणि त्यानंतर दोन्ही 12वे खेळाडू. हा तर तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या मंचावर उपस्थित आहेत गजानन शेठ पाटील, स्वतः ओनर सुद्धा आहेत केपीसी इनामपुरी UBP स्पोर्टचे, आणि त्यांच्या समेत भरत शेठ म्हात्रे इनामपुरी आणि जगन शेठ म्हात्रे इनामपुरी या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच गजानन शेठ पाटील यांनी आमच्या सर्व PPLसाठी आपण पाहिलेल्या लॉटसाठी जे हॉल उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सुद्धा त्यांचा विशेष आभार मानतोय. आणि आमच्या या PPLसाठी त्यांनी 5,000 रुपयाचं डोनेशन दिलं आहे, याबद्दलही त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच आपण बघतोय की मंचासमोर AR हॉस्पिटलची टीम आज सुद्धा सज्ज झाली आहे. डॉक्टर गौरी सुधीर कदम तसेच प्रतीक्षा प्रकाश शिंदे या दोन्ही स्टाफ मॅडमचं मी हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू सो मच. तर आपण पाहू शकाल अतिशय चांगली इथे डिसिजन थोडंसं पेंडिंग जरूर आहे, परंतु पहिल्या सत्रामध्ये आपण लक्ष केंद्रित केलं. जेव्हा मॅचला सुरुवात झाली ठीक सकाळचे 9:02 हा चेंडू पडला. या स्पर्धेची शिस्त आहे आणि या स्पर्धेची अर्थात पनवेल प्रीमियर लीगची ओळख आहे. आणि ते तुम्ही पाहिलं काल संध्याकाळी तर सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये फलंदाज पोहोचलाय. इट्स अ नॉट आउट. तर या बॉलवर मिळतील तब्बल 2 रन. तर पहिले 3 षटक संपलेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण पाहू शकाल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्या फलकावर आहे 36 धावा. स्कोरिंग कंपॅरिझन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. जेव्हा पहिल्या सत्रामध्ये मंगेश इलेव्हनना फलंदाजी केली 3 षटकामध्ये त्यांनी जमावले 33 आणि फलंदाज जवळपास गमावले ते 3. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये थोडस पुढे निघून चाललाय फलंदाजी करणारा संघ. सध्या स्थितीमध्ये ऑन बोर्डवर आहेत त्या 36 धावा आणि एकूण मात्र फलंदाज त्यांनी गमावले ते 4. पूर्णतः मिडल ओव्हरला आता संघाची जबाबदारी सांभाळायची आहे. रोशन सालुंके या मॅच मधील खरा सितारा, या मॅच मधील खरा दुवा मी म्हणेन फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. परंतु मंगेश इलेव्हन विगर संघासाठी या विजयामधील खरा अडथळा कोण आहे तर रोशन सालुंके. परंतु रोशनला अनेक मोठ्या टुर्नामेंट खेळताना मी पाहिलेत. गेमला पुढे कशी चालवायची, प्रत्येक कसा चेंडू आहे आणि कशा स्वरूपाने त्या चेंडूला सन्मान द्यायचा, खराब चेंडूला योग्य रीतीने कसा धडा शिकवायचा, या रोशन सालुंकेला अगदी कमी वयामध्ये अगदी चांगल्या रीतीने हाताळताना आम्ही अनेक टुर्नामेंटमध्ये पाहिले आहे. आता येत्या काही दिवसामध्ये आपण अंडर 25 रायगड वर्सेस ठाणे असा देखील सामना पाहणार आहोत आणि रायगड टीम कडून कप्तानी देखील त्याला भुसवायची आहे आणि यासाठी या मॅच मध्ये आपला खूप मोठा फोकस करत असताना हा चेंडू इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात सूर्यकांत मस्कर. आपण पाहू शकाल मोहगावचा खेळाडू, त्यांची टुर्नामेंट मला तर सध्या सुरू आहे. ते टुर्नामेंट खेळण्यासाठी इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आलेत आणि का नाही आहे इतकी मोठी संधी कोण गमावेल. इथे मात्र या चेंडूवर धावा आले त्या तब्बल 1 रन. या 1 रननी संघाची धावसंख्या पोहोचली 37 वर. येणारे बॉल आणि धावांमध्ये अंतर 11 बॉल आणि 29 धावांची गरज. मैदान इतकं सुरेख आहे, खेळपट्टी इतकी सुरेख आहे की या धावा या मैदानावर मागण्या नाही आहेत. परंतु अशीच चांगली गोलंदाजी सुरळीत राहिली तर या धावा मागण्या देखील ठरू शकतात. डीप लॉंग मध्ये अक्षय खराब क्षेत्ररक्षण, खूप निराश केले अक्षयनं आज मात्र आणि ते मात्र चेंडू सीमा पार. या महत्वपूर्ण टर्निंग पॉइंट चौकार. अक्षय पाटील मैदानामध्ये एक्झॅक्टली काय घडते तुम्ही पाहू शकाल. या अगोदर तुम्ही पाहिलं होतं डिस्क्वेअरले कडे एक झेल आला होता. अक्षयनं थोडस डबल माइंड झाले आणि तो झेल सुटला होता. लॉंग ऑफ कडे जेव्हा ते क्षेत्ररक्षण करत होते तेव्हा पुन्हा एकदा त्यांना झेल टिपण्याची संधी आली. ते झेलवर न जाता प्रतीक्षा करत बसले परंतु त्या 3 धावा त्यांनी वाचवल्या होत्या. परंतु हा चेंडू फिल्डिंग करणं इतकं कठीण नव्हतं. परंतु असं म्हणतात की एखाद्या क्रिकेटरचा जेव्हा दिवस खराब असतो तेव्हा चेंडू ऑटोमॅटिकली ते फिल्डरचा पाठलाग करत असतो आणि तसंच काही चित्र तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने लाफ्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. गणेश पारवीची चपलाई तुम्ही पाहिली. इथे आणखी एक डॉट बॉल मी म्हणेन इथे सोन्याच्या भावाने नव्हे तर हिऱ्याच्या भावाने तोडला जाईल. कारण इतकी मोठी मॅच आणि इतका मोठा प्लॅटफॉर्म आणि इतक्या मोठ्या मॅच मध्ये हे डॉट बॉल खूप निर्णायक असतील या टीमसाठी. चेंडू आणि धावांमध्ये अंतर 9 बॉल मध्ये 25 हव्या होत्या. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सीमा पार. आणखीन एक दमदार चौकार. उर्वरित चेंडू आणि धावांमध्ये अंतर. येणारे 8 बॉल मध्ये आता गरज आहे विजयासाठी 21 धावांची. 8 बॉल आणि 21 धावांची गरज. थोडंसं स्पीडअप करा. ठीक 9 वाजून 2 मिनिटांना सामन्याला सुरुवात केली होती. जवळपास 1 तास आणि 5 मिनिटाचा अवधी इथे वळून गेलाय, इथे ओलांडून गेलाय. तुम्हाला स्पीडअप करावे लागेल. खूप चांगला क्रिकेट, खूप चांगला हाय व्होल्टेज ड्रामा. मॅच मध्ये खूप मोठी आहे. दोन्ही संघांसाठी विजय खूप इम्पॉर्टंट आहे. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात. गुड फिल्डिंग. करण गन्सोलकर सज्ज होते. जाणलं झेलवर धावून गेलं तर एखादा जर इथे झेल ड्रॉप झालं तर कदाचित चौकार देखील जाऊ शकतो आणि यासाठी त्यांनी चेंडूची प्रतीक्षा केली. इथे 1 रन मिळेल. 7 बॉल मध्ये आता 20 धावांची गरज. एकूण नावं तुम्हाला 46 ऑन बोर्ड वर पाहत आहेत. निर्णायक बॉल असेल. 7 बॉल 20 धावांची गरज. रोशन सालुंके ऑन स्ट्राइक. लॉफ्टर स्ट्रोक. लॉंग ऑन मधून चेंडू सीमा पार. षटकार. काय इनिंग साकारली रोशन सालुंकेची. जर तुम्हाला फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या फलंदाजीसाठी. वैयक्तिक खेळी तुम्ही पाहिली
तर 9 चेंडूमध्ये 28 धावांची एक बॉलिंग इनिंग सद्यस्थितीमध्ये आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी साकारत असताना पहिल्या षटकामध्ये संघ अडचणीमध्ये होत्या परंतु रोशनने उत्तर दिलंय आणि रोशन म्हणतात आपल्या बॅटमधून बोलतायत की अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल नक्कीच त्या दिवशी आपोआप सर्व ठिकाणी मार्ग निघेल. तर पंच तुम्हाला पाठीमागे लक्ष केंद्रित करा पंच, कारण की अनुमती आम्ही आयोजन डिपार्टमेंट देतोय. विश्वास पाटील मैदानामध्ये इन होत आहेत, त्यांना माहिती आहे की सामना किती मोठा आहे आणि त्यासाठी नक्कीच मैदानामध्ये दाखल होत असताना येणारे चेंडू आणि धावांमध्ये अंतर आम्ही नक्कीच सांगू. 6 बॉलमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. पहिलीच मॅच किती हाय व्होल्टेज आहे आणि किती हँडसम आहे तुम्ही पहा. पूर्णतः प्रेक्षकांच्या नजरा आणि प्रेक्षकांचं मन मात्र आकर्षित करते त्या मॅच कडे. रोशन सालुंके एकमेव या मॅच मधील असा खेळाडू जो मॅचला फिनिश करण्याची क्षमता राखतात, या मॅचला जिंकण्याची क्षमता राखतात आणि ते या मॅच मध्ये आपलं कार्य आपली जबाबदारी किती मोठी आहे आणि या जबाबदारी योग्य रीतीने पेलवत असताना असं म्हणतात की जेवढा मोठी फिल्म असते आणि तेवढ्या मोठ्या फिल्म मध्ये त्या ऍक्टिंगला आणि त्या ऍक्टरला तो खूप मोठा रोल असतो आणि तो रोल जर बजावायचा असेल तर ऍक्टर देखील तेवढा मोठा असणं गरजेचं असतं आणि तो ऍक्टर या मॅच मधील खूप मोठी जबाबदारी आणि खूप मोठी जबाबदारीची ही भूमिका मैदानामध्ये साकारत असताना रोशन सालुंके. स्तुतीसाठी आमचे शब्द कमी पडतील परंतु स्ट्रायकर एंडकडे फलंदाज या क्षणाला सज्ज असतील. चेतन पाटीलची भूमिका काय असेल या मैदानामध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. फिल्डिंग डिपार्टमेंट सजावत असताना फिल्डिंग आपण पाहू शकाल एकूण क्षेत्ररक्षक 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला तुम्हाला पाहायला मिळतात तर 1 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला. आता शेवटचं षटक कोण फेकतील हे देखील पाहणं तेवढं महत्त्वाचं असेल. विश्वास पाटील बरेचसे कानमंत्र घेऊन मैदानामध्ये दाखल झाले, त्यांना माहिती की मॅच किती मोठी आहे. चला शेवटच्या षटकामध्ये सामना आलाय. काय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज मॅच ज्याला आपण म्हणतो. पूर्णतः प्रेक्षकांची मनं मात्र या सामन्याने जिंकलेत. 6 बॉल 14 धावांची गरज. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज चेतन पाटील तर एका बाजूला गोलंदाजी मार्कवर सुरेश मुनीम कलमुलीचा खेळाडू आणि वेलकम सिंग ये तुझे स्वागत आहे आणि स्वागत करणारा षटकार चेतन पाटीलच्या बॅट मधून. नक्कीच काय अप्रतिम भूमिका मैदानामध्ये बजावत असताना दुहेरी भूमिका. एका बाजूला आपण पाहू शकाल फलंदाज रोशन सालुंके तर दुसऱ्या बाजूला आपण चेतन पाटील. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला बाहेर काढावं परंतु गोलंदाजाने ते आपलं काम मात्र योग्य रीतीने निभावलं. स्लोअर वन डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. काय मॅच आहे, काय सामना आहे आणि इथे मात्र मागील बॉलवर गोलंदाजाची तर त्या अगोदर बॉलवर आपण फलंदाजाची पाहिली. फलंदाज चेतन पाटील. एक षटकार खूप निर्णायक होता. तब्बल 2 चौकार देखील आपल्या बॅटमधून त्यांनी दाखवले होते आणि ते आपल्या संघाचा खूप मोठा डाव आणि खूप मोठी जबाबदारी साकारली. येणारे चेंडू मैदानात बाकी असतील 4 आणि विजयासाठी गरज आहे मैदानामध्ये आता मात्र 8 धावांची. 4 बॉल 8 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झालेत. सुरेश मुनीम आपल्या गोलंदाजी मार्कवर. हा फटका फसलाय. अजय डांगरकर अगोदर खूप दूरवरून धावून आले, तदनंतर डिसिजन घेतला थांबण्याचा आणि ते मात्र 2 धावा पूर्ण करतायत. आता इथे मात्र या 2 धावांनी संघाचं समीकरण पुढे जाईल. येणारे चेंडू बाकी असतील 3 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. किती मोठा प्रसंग आहे तुम्ही पाहतायत. कंपल्सरी चेसिंग टॉसच्या दरम्यान देखील आमच्या मॅक्स सरांनी सांगितलं या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. 3 बॉल मध्ये तुम्हाला 6 धावा या जमावाव्याच लागतील. काय सामना आहे. 3 बॉल
6 धावांची गरज. सर्वांना घाम फुटलाय या मॅच मध्ये. अक्षरशः प्रेक्षक सुन्न झालेत मैदानामध्ये. तुम्ही शांतता बरंच काही सांगून जात आहेत. पंच दर्शवत आहेत यस अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी, थर्ड अंपायरची मागणी मैदानामध्ये केली जाते. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. इथे थोडस आता मात्र अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल गोलंदाजाला. दोन्ही संघांना हा मॅच जिंकणं खूप मोठं मी म्हणे गरजेचं आहे. ही मॅच जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. परंतु दोन्ही संघांसाठी मी निश्चित सांगेन, नींद नहीं बदलती बस सपने बदल जाते हैं, मंजिलें नहीं बदलती बस रास्ते बदल जाते हैं. जगा लो जज्बा जीतने का दिल में, क्योंकि कोशिश करने से वक्त भी बदल जाता है. ही वेळ तुमच्यासाठी कठीण जरूर आहे, परंतु जर तुम्ही इथे प्रयत्न केले, जर तुमचं 100% दिलं तरी वेळ खूप लवकर निघून देखील जाऊ शकते. 3 बॉल 6 धावांची गरज. अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल गोलंदाज सुरेश मुनीम या गोलंदाजाला. नक्कीच कोण जिंकेल या मॅच मध्ये. सँडी डिझे म्हटलं तर हीच तर त्यांची खरी याद आहे आणि हीच त्यांची ओळख आहे. मैदानामध्ये या मॅचला त्यांना कसं उठवायचं, या मॅच मध्ये परफेक्ट टाइमला परफेक्ट सॉन्ग कसं लावायचं हे त्यांना चांगलंच माहिती आहे. परंतु इथे जबाबदारी कोण पेलवणार. 3 बॉल 6 धावांची गरज. एका बाजूला ज्या मॅचला आपल्या बाजूने झुकायलाय तो रोशन सालुके ऑन स्ट्राईक. 3 बॉल 6 धावा. जोरदार टाळ्या. लोवर फुलटॉस बॉल बॅटच्या मधोमध आला नाही. चेंडू वेगाने सीमारेषेकडे चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. थोडासा चेंडू उचलण्यासाठी वेग घेतला. तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा मात्र इथे पूर्ण झालेत. 3 धावा इथे मात्र धावून पूर्ण केले जाते. अंतिम 2 बॉलवर सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. कोण जिंकणारा सामना, कोण मारणार बाजी, कोण कोणाला पाणी पाजणार, तर कोण इथे विजयाचा जल्लोष साजरा करणार, या सर्वांची उत्तरं 2 बॉलवर मिळतील. पुन्हा एकदा मी सांगेन, कंपल्सरी चेसिंग. 2 बॉल 3 धावांची गरज. स्ट्राईक इन एंड कडे फलंदाज सचिन पाटील 7व्या क्रमांकाचा खेळाडू. एकी चेंडूचा सामना त्याने केला नाही अद्यापर्यंत. पहिल्यांदाच ऑन स्ट्राईक. स्विंगिंग बॉल डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध क्षेत्ररक्षक अजय तैनात. 1 रन पूर्ण, फक्त सिंगल. आता काय सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम बॉलवर मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. प्रेक्षकांनी जेव्हा पहिल्या षटक फेकलं गेलं, विचार देखील केला नसेल की सामना शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळेल. परंतु पैसा वसूल सामना पहा. पहिलीच मॅच, पहिला सामना इतका सुंदर आहे, तर येणाऱ्या मॅच किती सुंदर असतील. या मॅच मध्ये 1 बॉल आणि 2 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. आता तरी जेव्हा मला पाऊशील का सुख झालं. तुमचा आजचा संघर्ष तुमचं उद्याच्या सामर्थ्य निर्माण करतो आणि त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचं आयुष्य. इथे तुम्हाला विचार विनिमय हा करावाच लागेल आणि इथे आपलं 100% कमिटमेंट द्यावं लागेल. मुवमेंट किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही पहा. पहिल्या इनिंग मध्ये ज्या 14 धावा एक्स्ट्रा स्वरूपाने आल्या होत्या आणि याचं एकमेव कारण शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना तुम्हाला पाहायला मिळतंय. थोडासा वेळ जरूर घेते फिल्डिंग डिपार्टमेंट, परंतु थोडंसं स्पीडअप देखील तुम्हाला करावं लागेल. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. रोशन सालुंके या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 33 धावांची इनिंग त्यांनी साकारली आहे. परंतु त्या 33 धावांपेक्षा या 2 धावांच्या इनिंगला खूप जास्त महत्व असेल. 1 बॉल आणि 2 धावांची गरज. सर्व प्रेक्षकांना मनापासून विनंती, जोरदार टाळ्या मॅच साठी. 1 बॉल 2 धावांची गरज. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत मित्रांनो. टाळ्यांना प्रतिसाद. 1 बॉल 2 रनची गरज. थोडस रनअप मध्ये अडथळा, कारण की मॅच खूप मोठी आहे. एखादी चुकी या मॅचचं भविष्य संपवेल. पूर्णतः स्मशान शांतता. 1 बॉल 2 रन.
स्लोअर वन बॉल, खूप चांगला फटका, गॅप मध्ये चेंडू सीमा पार आणि विजय सलामी देणारा चौकार रोशन सालंगेच्या बॅट मधून. चांगला विजय, एक घवघवीत यश, अखेरच्या बॉल पर्यंत तुम्ही सामना पाहिला. हाय व्होल्टेज ड्रामा आणि क्रिकेटचं थरार नाट्य तुम्ही अनुभवलं. राजवीर कणव, इंडियन आर्मी घोट पिसार्वे या संघानं सामना जिंकलाय आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच कोण असेल बोलूया आपण.